गाठ झालेले होते, त्यामुळे हातपाय मुवमेंट करायला काही प्रॉब्लेम होतं का? काही प्रॉब्लेम नव्हता. आणि हे कधीपासून होतं टोटल? 4 त्यासाठी काही ट्रीटमेंट घेतली होती, कुठं दाखवलं होतं? त्यांनी काही फरक पडला? माझ्या कधी आत्ता कधी आले तुम्ही? किती दिवसाआधी आले? 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यापूर्वी. आणि आता कसं फरक वाटत आहे? आणि आपण ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी काही तपासण्या केल्या होत्या आणि मी तुम्हाला स्किन बायोप्सी पण सांगितली की आपण स्किन बायोप्सी घेतली आणि त्याच्या डायग्नोसिस तुम्हाला रिपोर्ट दिली की आता बरं वाटायला ना. नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण एक इंटरेस्टिंग केस डिस्कस करूया. 30 वर्षाची फिमेल, तिला त्वचा कडक होणे, त्याबरोबर काळे डाग होणे आणि खाज येणे असं समस्या होती. ती तिच्या डाव्या हाताला, पोटावरती आणि पायावरती होती. ते त्रास तिला 4 वर्षापासून होतं. सुरुवात डाव्या हातापासून झालं आणि स्लोली प्रोग्रेस होऊन पोटावरती आणि पायावरती केलं. त्याकरिता तिने बरेच प्रायव्हेट डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेतली. सुरुवातीला तिला फंगल इन्फेक्शन किंवा एक्झिमा असं म्हणून ट्रीटमेंट देण्यात आलं. त्यामुळे तिला काहीही इम्प्रूव्हमेंट नव्हतं. त्याकरिता तिला असं वाटलं की भूतबाधा झाली. त्याकरिता पण तिने ट्रीटमेंट घेतलं, पण त्यामुळेही तिला काही फरक जाणवत नव्हतं. ती सेम पेशंट माझ्याकडे 4 महिन्याआधी OPDला आली. तिला क्लिनिकल एक्झामिनेशन केलं, त्यामध्ये हार्ड इंड्युरेटेड हायपरपिगमेंटेड प्लाक होतं. ते लिनियर डिस्ट्रीब्युशन होतं. ते डाव्या हातावरती, पोटावरती आणि पायावरती होतं. ते क्लिनिकली मला मॉर्फिया वाटलं, पण ते डायग्नोसिस कन्फर्म करण्याकरिता मी पेशंटला स्किन बायोप्सी ॲडवाईस केली. स्किन बायोप्सीला यायला तब्बल 2 आठवडे लागतात. त्याकरिता मीनवाईल मी तिला काही टॉपिकल ट्रीटमेंट स्टार्ट केलं. टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड ऑइंटमेंट अलॉंग विथ व्हिटॅमिन D3 ॲनालॉग आणि टॅक्रोडिमस आणि मॉइश्चरायझर दिलं. 2 आठवड्यांनी रिपोर्ट आलं, त्यामध्ये मॉर्फिया हे डायग्नोसिस कन्फर्म झालं. मॉर्फिया हे प्रोग्रेसिव्ह होतं, त्याकरिता तिला ओरल ट्रीटमेंटची गरज होती. म्हणून तिला मी पुन्हा काही तपासण्या ॲडवाईस केल्या. त्यामध्ये CBC, सिरम इलेक्ट्रोलाइट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, व्हायरल मार्कर इन्क्लुडिंग HIV, HBCG, HCV, त्याबरोबर कुठलं इन्फेक्शन आहे का हे बघायला चेस्ट एक्सरे आणि मॉन्टूस ॲडवाईस केलं. ह्या सगळ्या रिपोर्ट आल्यानंतर तिला मी प्रॉपरली ओरल मॅनेजमेंटवर स्टार्ट केलं. ओरल मॅनेजमेंटमध्ये तिला बेटनॅसोल फोल्ड पल्स थेरपी स्टार्ट केली. हे आपण आठवड्यातून 2 दिवस देतो. त्याबरोबर बेटनॅसोल फोल्ड हे ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत. त्याचे काही साईड इफेक्ट असतात, जसे की ॲपेटाईट वाढणे, वेट गेन होणे, मून फेस होणे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होणे, पेप्टिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर परफोरेशन होणे, हायपरटेन्शन, डायबिटीज मेलाइटस, कॅटॅरॅक्ट, ग्लुकोमा हे असे साईड इफेक्ट आहेत. त्याबरोबर कधी कधी पेशंटला काही सिव्हिअर साईड इफेक्ट पण होऊ शकतात, जसे की HP एक्सिस सप्रेशन, क्युसिनाइड सिंड्रोम. हे साईड इफेक्ट अवॉइड करण्याकरिता आपल्याला अदर स्टिरॉइड स्पीडिंग एजंटची गरज असते. त्यामध्ये तिला मी मेट्रोट्रेक्झेट हे सुरू केलं. मेट्रोट्रेक्झेट हे आपण विकली देतो, ते 15 mg पर वीक दिलं. ह्या सगळ्याबरोबर तिला मी जे टॉपिकल ट्रीटमेंट स्टार्ट केलेली होती ती कंटिन्यू केलं आणि फिजिओथेरपी पण सांगितलं. ह्या सगळ्या ट्रीटमेंटमुळे तिला बरेच फायदा झाला आणि आता ती जेव्हा फॉलोअपला आली तेव्हा तिचं पिगमेंटेशन कमी झालं होतं, स्किन सॉफ्ट झालेलं होतं.